नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. रात्रीची ही एक प्रार्थना आणि तुम्ही करोडपती होऊ शकता. प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारी जादुई प्रार्थना. एका रात्रीत आयुष्य बदलेल असं तुम्हाला वाटतं का? एक अशी गूढ प्रार्थना जिला ब्रह्मांडही नकार देऊ शकत नाही. ही प्रार्थना जर तुम्ही मनापासून केली तर पैसा, प्रेम, आरोग्य, यश सर्व काही तुमच्या आयुष्यात वाहून येईल. ही आहे मॅनिफेस्टेशन प्रेयर, लॉ ऑफ अट्रॅक्शन ची रात्रीची गुप्त प्रार्थना. ही प्रार्थना कुठेही सार्वजनिक नाही, पण आज ती तुम्हाला दिली जाणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 10 सेकंदांनी तुमचं नशीब बदलण्याचा एक गुप्त संदेश आहे. काय असतं लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रार्थना? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे विचारांमध्ये असलेली ब्रह्मांडाला वाकवायची ताकद. तुमचं मन काय विचार करतं त्यावर तुमचं भविष्य तयार होतं. जेव्हा तुम्ही धन, प्रेम, आरोग्य, स्वप्न मोकळेपणाने, विश्वासाने आणि स्पष्टतेने मागता तेव्हा ब्रह्मांड ते तुम्हाला देतं. रात्रीची प्रार्थना का? कारण रात्र म्हणजे शांतता, शून्यता, ब्रह्मांडाशी थेट संपर्काची वेळ. रात्र ही ज्यावेळी तुमचं अवचेतन मन सर्वात शक्तिशाली असतं तेव्हा केलेली प्रार्थना युनिव्हर्स मध्ये खोलवर रुजते. प्रार्थना करण्याची योग्य वेळ, जागा आणि नियम. योग्य वेळ रात्री 10:30 ते 3 या वेळेस सर्वात जास्त परिणामकारक. विशेषतः 12 ते 1 स्पिरिच्युअल गेटवे टाइम. इथे ब्रह्मांड तुमच्या शब्दांना लगेच प्रतिसाद देत. जागा कशी तर एकांत, शांत खोली. समोर एखादा दिवा, धूप किंवा सुगंध असावा. मन एकाग्र होईल अशा प्रकाशात प्रार्थना करा. प्रार्थनेच्या आधी काय कराल? 3 वेळा खोल श्वास घ्या. डोळे बंद करा. तुमच्या इच्छा व्हिज्युअलाइज करा, जणू त्या आधीच पूर्ण झाल्या आहेत असे मनात त्याचे चित्र कल्पना करा. जादुई शब्द. फक्त एका रात्रीत नशीब बदलणारी रहस्यमयी प्रार्थना. हे ब्रह्मांड, मी पूर्ण विश्वासाने आजच्या रात्री तुझ्याशी संवाद साधतो. माझ्या विचारांमध्ये असलेल्या ऊर्जा आता प्रत्यक्षात उतरू दे. माझ्या प्रत्येक श्वासात भरभरून संपत्ती येऊ दे. माझ्या जीवनात प्रेम, शांतता आणि यश नांदो. माझं मन, माझं शरीर आणि आत्मा आजपासून अनंत शक्यतांसाठी उघडलं आहे. ज्या गोष्टी मी मागतो त्या आधीच माझ्या आहेत आणि मी त्याचं स्वागत करतो. आज मी त्या दिवशी झोपतो जेव्हा माझं नशीब संपूर्णपणे बदलत आहे, कारण युनिव्हर्स माझ्या बाजूने काम करत आहे. धन, प्रेम, यश, आरोग्य सगळं काही माझ्या दिशेने येत आहे. मी त्यास पात्र आहे. मी तयार आहे. मी युनिव्हर्स ला धन्यवाद देतो. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू मॅजिक, थँक्यू इन्फिनिटी पॉवर विथिन मी. ॲफर्मेशन. रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचे 11 जादुई वाक्य. माझं नशीब दररोज उजळतं. प्रेम, पैसा आणि आरोग्य माझ्याकडे आकर्षित होत आहे. मी त्याच क्षणाला जिवंत आहे जेव्हा चमत्कार घडतो. मी आभारी आहे कारण मी आधीच धनवान आहे. युनिव्हर्स माझ्या मागे आहे आणि मी विजयाच्या वाटेवर आहे. व्हिज्युअलायझेशन टेक्निक. काय सुचवतं? तुम्ही हे करताना या चुका नक्कीच करू नका. 5 सत्यकथा ज्यांनी ही प्रार्थना करून आयुष्य बदललं. 11 पॉवरफुल रात्रीचे मॅनिफेस्टेशन सिक्रेट. ब्रह्मांडावर पूर्ण विश्वास ठेवण्याचं रहस्य. जादुई प्रार्थनेचं रहस्य. व्हिज्युअलायझेशन आणि काय चुकू नये. व्हिज्युअलायझेशन. प्रार्थना करताना मनात चित्र तयार करणं. तुम्ही फक्त विचार नाही करता, तर तुम्ही अनुभवताय हे ब्रह्मांड ओळखतं. व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनात चित्र उभं करणं, म्हणजेच जे हवंय त्याचं चित्र उभं करणं. तुम्ही तुमचं स्वप्न जणू आत्ताच पूर्ण झालं आहे अशा भावना निर्माण करायच्या. हाच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा गाभा आहे. व्हिज्युअलायझेशन कसं करायचं?
प्रत्येक रात्री झोपण्याआधी डोळे बंद करा आणि मनात याचप्रमाणे चित्र बघा. तुम्ही तुमच्या स्वप्नातल्या घरात प्रवेश करताय. तुमच्या हातात भरलेली नोटांची बॅग आहे. एखादी स्वप्नातील व्यक्ती तुमच्यावर प्रेमाने बघते. तुमचं शरीर तेजस्वी, आरोग्यपूर्ण आहे. लोक तुमचं कौतुक करत आहे. तुमच्या बँक खात्यात करोडो रुपये जमा झाले आहेत. मनात हाच विचार ठेवा, हे आधीच माझं झालेलं आहे. ब्रह्मांड फक्त डिलिव्हरीचा वेळ पाहत आहे. प्रार्थना करताना या 7 चुका करू नका. प्रार्थनेत शंका ठेवू नका. शंका ठेवल्यास ब्रह्मांड गोंधळात पडतं आणि तुमचं मागणं रद्द होतं. विश्वास ठेवा संपूर्ण. माझ्याकडे नाही असं म्हणू नका. माझ्याकडे पैसा नाही, कोणी प्रेम करत नाही असे वाक्य बोलणं थांबवा. युनिव्हर्स अशा वाक्यांनाही हो म्हणतं. प्रार्थना केवळ एकदाच करून थांबू नका. ही एक प्रक्रिया आहे, रोजची सवय आहे. जसं जसं तुम्ही सातत्य ठेवाल तसं तसं युनिव्हर्स तुमचं ऐकू लागतं. तक्रारी करू नका. तुमचं लक्ष कशावर आहे? तक्रारीवर की आभारावर? ब्रह्मांड तेच वाढवतं ज्यावर लक्ष केंद्रित असतं. मी कधी श्रीमंत होईन असं विचारू नका. संकल्प असं करा, मी आधीच श्रीमंत आहे. इतरांशी तुलना करू नका. तुमचं ब्रह्मांड तुमच्यासाठी वेगळं आहे. इतरांची प्रगती पाहून जळणं म्हणजे तुमचं नशीब लांब करणं. अधीरता आणि घाई नको. युनिव्हर्स वेळ घेतं. योग्य वेळेस योग्य मार्गाने ते तुमचं मागणं पूर्ण करतं. सत्य घटनावर आधारित एक उदाहरण नक्की ऐका. ज्यांनी ही प्रार्थना करून आयुष्य बदललं. मध्यमवर्गीय मुलगा करोडपती असतो. एका मध्यमवर्गीय मुलाने मी पैसे खेचतो हे वाक्य 41 दिवस म्हटलं. नंतर त्याला शेअर मार्केटमधून मोठा फायदा झाला. आज तो मुलगा कोट्याधीश आहे. रात्रीचे 11 पॉवरफुल मॅनिफेस्टेशन सिक्रेट्स. रात्र म्हणजे ब्रह्मांडाशी जोडणारा पूल. ही वेळ डिवाइन आहे. झोपण्यापूर्वीचे शेवटचे विचार तुमचा आयुष्याचा आराखडा बनतात. थँक्यू म्हणणं म्हणजे युनिव्हर्सला रिसिव्हर ओपन करणं. पांढऱ्या कपड्यावर झोपणं शांत, सकारात्मक ऊर्जा वाढवतं. रात्री झोपताना हात जोडून प्रार्थना केल्यास मन स्थिर होतं. चंद्राकडे बघून प्रार्थना करा. चंद्र ही मनाची शक्ती वाढवतो. मी आभारी आहे हे वाक्य जितकं अधिक बोला तितकं अधिक लाभ होतो. मनात प्रेम ठेवा. द्वेषाने प्रार्थना निष्प्रभ होते. रोज तेच शब्द वापरा. ब्रह्मांडाला स्पष्टता आवडते. ॲफर्मेशन लिहून झोपा. हातून लिहिलेलं शब्द जास्त प्रभावी असतं. रात्र हे फक्त झोपण्याचं नव्हे, ते ब्रह्मांडाशी संवादाचं वेळ आहे. ब्रह्मांडावर पूर्ण विश्वास ठेवण्याचं रहस्य. तुमचं नशीब एका रात्रीत बदलू शकतं का? कारण तुमचं मन म्हणजे ब्रह्मांडाचा भाग आहे. तुम्ही तुमच्या मनाशी बोलता म्हणजे तुम्ही ब्रह्मांडाशी बोलता. बिलीव्ह इट बिफोर यू सी इट. आधी विश्वास ठेवा, मग तुम्ही पाहाल. ही रात्रीची प्रार्थना. ही एक फॉर्म्युला आहे, एक गूढ शक्ती आहे. तुम्ही जर मनापासून श्रद्धेने सतत ही प्रार्थना केली तर तुम्हालाही चमत्कार नक्की अनुभवायला मिळेल. समाप्ती मंत्र. ब्रह्मांड माझ्यासाठी आहे. मी माझ्या स्वप्नांचं चुंबक आहे. मी आभारी आहे. मी तयार आहे. मी आता श्रीमंत आहे. तुम्ही ही प्रार्थना आज रात्रीपासून सुरू करा. 21 दिवसामध्ये तुम्ही स्वतः बदल अनुभवाल. धन्यवाद.